नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कणबर्गी व बैलहोंगल येथील वकिलांवर झालेल्या हल्लेखोराला त्वरित अटक करावी अशी मागणी बेळगावच्या वकील संघटनेचे प्रतिनिधी अॅडव्होकेट NR लातूर यांनी केली आहे. बुधवारी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार केला. आपण जिल्हा न्यायालयात सेवा बजावत असून 3 एप्रिल रोजी सायंकाळी निघालो असताना एकाने आपणावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यामध्ये आपला उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. हल्लेखोराकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. हल्लेखोराविरोधात माळ मारुती पोलिसात FIR दाखल झाला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप हल्लेखोराला अटक केलेली नाही. त्यामुळे पोलिसांवर कारवाई करावी अशी तक्रार अॅडव्होकेट लातूर यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना अॅडव्होकेट KK यादगुडे, अॅडव्होकेट MD हुन्नूर आदी उपस्थित होते. जनतेच्या तक्रारींचे निवारण आणि सरकारी अधिकाऱ्यांद्वारे होणाऱ्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवण्यासाठी कर्नाटक लोकायुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील तालुका पंचायतीच्या सभागृहात आयोजित बैठकीत लोकायुक्तांनी जिल्ह्यांमधून आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला आणि भविष्यात त्यावर अधिक चांगल्या पद्धतीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बैठकीमध्ये लोकायुक्तांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन, भ्रष्टाचार आणि लोकांच्या समस्यांवर सखोल चर्चा केली. तसेच जनतेला त्यांच्या तक्रारी संबंधित उचित मार्गदर्शन आणि मदतीची योजना तयार करण्याचे निर्देश दिले. लोकायुक्तांनी भ्रष्टाचाराच्या बाबतीत कठोर कारवाईची ग्वाही दिली असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर अधिक कठोर लक्ष ठेवण्याचे सूचित केले. जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक लोकायुक्त कार्यरत आहेत असे यावेळी लोकायुक्तांनी स्पष्ट केले. हिंडलगा गावात सुरू असलेल्या स्मृती भवन बांधकामासंदर्भात कोणतीही परवानगी न घेता काम सुरू केल्यास संबंधित संघटनेवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कन्नड संघटनांनी या प्रकरणी त्यांच्याकडे निवेदन दिले असून त्यात कळवण्यात आले आहे की समितीकडून हिंडलगा गावामध्ये स्मृती भवन बांधण्यात येत आहे, ज्यामुळे कन्नड संघटनांच्या भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे संबंधित संघटनेला नोटीस दिली असून तात्काळ बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले जातील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जिल्हा प्रशासन कोणत्याही वादग्रस्त किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या उपक्रमांना परवानगी देणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. बेळगावकरांच्या खास आग्रहास्तव बेळगावात पुन्हा एकदा सर्वात मोठे फर्निचर विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. सदर प्रदर्शन हे 22 एप्रिलपर्यंत सिमेंट्स हॉल कोर्ट कंपाऊंड समोर अंजुमन कॉलेजच्या शेजारी चन्नम्मा सर्कल रोड येथे सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यांच्याकडे आपल्याला 75% भरघोस डिस्काउंटसह 0 डाऊन पेमेंट आणि 0% EMI वर फर्निचर खरेदी करता येणार आहे. ड्रेसिंग टेबलची किंमत ही 2850 रुपयांपासून सुरुवात होत असून 5 पीस सोफा सेटची रेंज 16,500 रुपयापासून पुढे अशी ठेवण्यात आली आहे. अत्यंत कमी किमतीत आणि उत्तम क्वालिटी फर्निचर आपल्याला येथे खरेदी करण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळवलं आहे. पूर्व वैमनस्यातून 25 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अनुगोळ येथे घडली. यामध्ये शिवराज तानाजी मोरे राहणार कामतगल्ली बेळगाव हा गंभीर जखमी झाला असून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शिवराज मोरे हा रामनवमीनिमित्त मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. यावेळी क्षुल्लक कारणाने वाद झाला होता. त्यानंतर आज काही युवक त्याच्या कामावर येऊन त्याला अनुगोळ येथे घेऊन जाऊन बेदम मारहाण करण्यात आली. 8 ते 10 जणांच्या टोळक्याने लाठ्या काठ्यांनी हल्ला केला असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेला शिवराज यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी काहींवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव कपिलेश्वर उड्डाणपूल बंद केल्याने PB रोडवरील उड्डाणपुलावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सकाळपासून या पुलावर वाहतूक वाढल्यामुळे वाहन चालकांना त्रास होत होता. कपिलेश्वर उड्डाणपूल बंद केल्यामुळे दक्षिण आणि उत्तर बेळगाव भागातील नागरिकांना तानाजी गल्ली मार्गावरील रेल्वे गेट बंद असल्याने पर्यायी मार्ग वापरणे कठीण झाले आहे. परिणामी PB रोडवरील उड्डाणपुलावर वाहने जाम होऊन कोंडी निर्माण झाली होती.
यामुळे वाहन चालकांना वाढत्या उन्हामध्ये लांब थांबून त्रास सहन करावा लागला। तातडीने वाहतूक नियंत्रण उपाययोजना न केल्यास कोंडीची समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता होणार आहे। शहरातील एका खासगी शाळेच्या फी वाढीवर प्रशासनाचा अंकुश नसल्याच्या कारणावरून पालकांनी आज बुधवारी शाळेच्या आवारात आंदोलनाचा इशारा दिला। तब्बल वर्षाला 4 ते 5 हजार अन्यायी फी वाढ करणाऱ्या या शाळेने तातडीने फी कमी करावी, अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग शोधावा लागेल, अशी चेतावणी यावेळी देण्यात आली। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। शहापूर खडेबाजार येथे इंगळ्यांचा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी उत्साहात पार पडला। पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रम झाला। यामध्ये आबालवृद्धांसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहापूर परिसरातील 5 विविध गल्ल्यांमधून हर हर महादेवचा गजर करत पालखी मार्गस्थ झाली। बसवांना मंदिर येथे अग्नी देऊन तिची सांगता करण्यात आली। त्यानंतर पूजन करण्यात आले। त्यानंतर बसवण्णा मंदिरात दर्शन देण्यात आले। यावेळी नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाळीव कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात बैलहोंगल तालुक्यातील तिगडी येथील शिवशंकर परिशरगोळ या तरुणाचा आज बुधवारी रेबीजमुळे मृत्यू झाला। 7 महिन्यांपूर्वी घरगुती पाळीव कुत्र्याने शिवशंकरांवर हल्ला केला होता। त्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेतला, मात्र डॉक्टरांच्या बेफिकिरीमुळे तब्बल 7 महिन्यानंतर एका सामान्य कुटुंबातील निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला। या घटनेने संतप्त भावना व्यक्त होत आहेत। रेबीज संशयित पाळीव कुत्र्याने शिवशंकर यांच्या पायाचा लचका तोडला होता। गंभीर जखमी झाल्याने त्याने जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले होते। जखम भरल्यानंतर त्याला डिस्चार्जही केले होते। रेबीज प्रतिबंधक लसीचे डोस पूर्ण झाले होते, मात्र तरी देखील 7 महिन्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। रेबीजचा संसर्ग शरीरात भिनल्याने प्रकृती पूर्णतः खालावली होती। आज बुधवारी त्यांचा रेबीजने मृत्यू झाला। बेळगाव शहर आणि परिसरात मंगळवारी सायंकाळी गारांसह वळीवाच्या पावसाने जोरदार तडाखा दिला। पुणे बेंगळूर महामार्गावरही पावसाचा मारा झाला। ढगाळ वातावरणानंतर गारांचा वर्षाव आणि पावसामुळे नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला, मात्र विजांच्या गडगडाटासह आलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। रस्त्यावर पाणी साचल्याने शहरात अडथळे निर्माण झाले। 1 महिन्यापासून वाढलेल्या उन्हाच्या तडाख्याने कृष्णा नदीने तळ गाठला आहे। नदीची पाणी पातळी खालावल्याने पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे। अंकली येथे कृष्णेची पातळी 4 फुटांपेक्षा कमी झाली आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरले असले तरी उष्णतांच्या लाटेने कृष्णेची पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे। अंकली येथे पातळी 4 फुटांपेक्षाही कमी झाली आहे। याचा परिणाम जमखंडी तालुक्याबरोबरच इचलकरंजी शहराच्या पाणी पुरवठ्यावरही झाला आहे। हिप्परगी जलाशयामध्ये सुमारे 3 टीएमसी पाणी साठवले आहे। यामधून 1 टीएमसी पाणी सोडण्याचे आश्वासन जलस्रोत विभागाने दिले होते, मात्र अद्याप पुरवठा करण्यात आलेला नाही। जमखंडी तालुक्यातील मुठुरू भागातील शेतकऱ्यांनी पाणी न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला। श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धाराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सांब्रा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी भव्य आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे। राष्ट्रीय विजेता गणेश जगताप आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे आणि इराणचा आंतरराष्ट्रीय मल्ल मिलाद यांच्यात पहिल्या क्रमांकाची लढत होणार आहे। विमानतळ लगतच्या मैदानावर होणाऱ्या या आखाड्यात 2 नंबरची कुस्ती कर्नाटक केसरी नागराज बसिडोनी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन ओमकार भातमारे तालुका इचलकरंजी यांच्यात होणार आहे। 3ऱ्या क्रमांकाची लढत कर्नाटक चॅम्पियन गिरीश दावणगेरी आणि दिल्लीचा मल्ल तेजा यांच्यात होणार आहे। 4थ्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी आणि पुण्याचा करण ठाणे। 5वी लढत पृथ्वीराज कंगराळी विरुद्ध रुद्राप्पा एमटी। 6वी कुस्ती महेश तीर्थकुंडे आणि सुरेश अथणी।
सातवी कुस्ती प्रवीण दिलजी विरुद्ध कोल्हापूरचे राज पवार यांच्यात होणार आहे। यासह इतर अनेक कुस्त्या मैदानात होणार आहेत। मैदान यशस्वी करण्यासाठी कुस्ती कमिटीचे सदस्य परिश्रम घेत आहेत। बेळगाव शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या L&T कंपनीतील कामगारांचे गेल्या 4 महिन्यापासून पगार रखडले असून कामगारांची ओव्हरटाईम, वैद्यकीय आदी प्रकारची बिलेही थकली आहेत। त्यामुळे कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले। L&T कंपनीने थकवलेले वेतन देण्याची मागणी जोर धरली होती। कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी हे तात्पुरते आंदोलन केले, मात्र यानंतर उग्र आंदोलन करण्यात येईल अशी चेतावणीही त्यांनी दिली। गांधीनगर दांडेली येथील एका घरात 500 रुपयांच्या 14 कोटी बनावट नोटा आढळून आल्या आहेत। या नोटांमुळे दांडेलीमध्ये मोठी खळबळ माजली होती। तथापि या बनावट नोटांचा वापर चलनात आणण्यासाठी करण्यात येणार होता की अन्य कशासाठी करण्यात येणार होता याचा खुलासा तपासाअंती होणार आहे। या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की गांधीनगर दांडेली येथे नूरजहान झुंजवाडकर यांच्या मालकीचं घर आहे। हे घर गोव्यातील अरसद खान नावाच्या व्यक्तीने भाड्याने घेतले होते। तथापि गेल्या महिन्याभरापासून अरसदच्या घरामध्ये वावर आढळून आला नव्हता, म्हणून घराची पाहणी केली असता पाठील मागील दरवाजाची कडी न लावण्यात आल्याचं दिसून आलं। ही माहिती दांडेली नगर पोलीस ठाण्याला दिली असता पोलिसांनी घराची पाहणी केली। त्यावेळी 500 रुपयांच्या 14 कोटी रुपये आणि नोटा मोजण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन आढळून आली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित प्रतिद्वंद्वी कर पद्धतीचे कार्यान्वयन आज बुधवारपासून होत आहे। या कर प्रणालीमुळे जगाची आर्थिक समीकरणे परिवर्तित होणार असून त्यामुळे अनेक देश धास्तावले आहेत। ट्रम्प यांनी भारतावर 26% कर तर चीनवर तब्बल 104% कर लावला आहे। याखेरीज ते 1-2 दिवसांमध्ये औषधांवरही कर लागू करण्याची घोषणा करणार आहेत। आजवर अमेरिकेच्या उदार कर प्रणालीचा लाभ जगातील जवळपास सर्व देशांनी उठवला आहे। जगाने अमेरिकेचे आर्थिक शोषण केले आहे। आता अमेरिका धोरणाने जगाशी वागणार असून आमच्या आजवर झालेल्या हानीची भरपाई जगाकडून करून आपले सामर्थ्य दाखवणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले। सीमा भागातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठात मोफत आणि सवलतीत प्रवेश दिला जाणार आहे। त्याबाबत शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी खानापूर येथील शिवस्मारक येथे सकाळी 11 वाजता मार्गदर्शन करण्यात येणार आहे। याचा खानापूर तालुक्यासह सीमा भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।